ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही, आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. एवढा सुंदर जरी आश्रम या ठिकाणी उभारल्या जात असेल, सर्वांना बरं वाटावं ही प्रार्थना आहे, पण वाटत नाही महाराज, सगळ्यांना बरं वाटत नाही. हा सप्ताह चालला तरी सगळ्याला बरं वाटत नाही. हे बरं आहे गावाच्या बाहेर आहे म्हणून. गावात सप्ताह असल्यावर तर ते पॉम्पलेट असं धरतात लोक, 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता तू मर, गावाच्या बाहेर जाऊन पड 8 दिवस, गावात येऊ नको. ह्या दुर्योधनाच्या अवलादी आपल्याचे बघा, आपले लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात. 100% मुसलमानाला रोजाचा उपवास नसतो, पण एकही मुसलमान रोजाच्या उपवासाच्या विरोधात बोलत नाही, याला धर्मनिष्ठा म्हणतात. 100% मुसलमानाला अल्लाह मान्य आहे, पण 50% हिंदू देव नाही म्हणतात. ही शोकांतिका आहे, ही आपल्या धर्माला लागलेली किडे बरं का. एवढं मला हे सांगायचंय. अरे ख्रिश्चनाला येशू मान्य आहे, बौद्धांना बौद्ध मान्य आहे, लक्ष देऊन ऐका, शिखांना गुरु नानक मान्य आहे, मुसलमानाला अल्लाह मान्य आहे. हिंदू देव आहे का नाही या निर्णयापर्यंतच अजून आले नाही. देव आहे का नाही हाच निर्णय अजून झालेला नाही. मग परमार्थन भक्ती हा तर पुढचा विषय आहे महाराज, जमत नाही काही लोकाला. ही शोकांतिका आहे का. समजावं तुका मने नाड, पाप ठाके हिता आड. लक्षात येते का. ज्याच्या अंगात ताप त्याला भोजन, आणि ज्याच्या अंगात पाप त्याला भजन गोड लागत नाही. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे म्हणून म्हणतात, अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, से छोड़ विषय विश्व पीना, हरि नाम नहीं तो जीना, 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 हरि नाम नहीं तो जीना क्या. हरि नाम नसल तर नाही तरी गेला जन्म वाया. बरोबर आहे. भजन नसेल तर फायदा आहे, पण महाराज म्हणले हे भजन करायला आवडत नाही, हे भजन करायला आवडत नाही. लक्ष द्या बरं का. म्हणून म्हणतात, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी 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 अभंगाची बघून घे सावळी मूर्ती अशा त्या, बोला पांडुरंगाची मनोभावे भजन तू कर, प्रभुजा लग चरणाला, प्रभुजा लग चरणाला, करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या. गरजेची आहे, पण ती लागायला तयार होत नाही. लक्ष देऊ नाही का. ती गोडी लागायला तयार होत नाही. लक्ष द्या. मग का होत नाही महाराज. भजन करायला आवडत नाही हे तुम्ही सांगायची गरज नाही, ते आम्हाला माहित आहे. भजन करायला आवडत नाही हे आम्हाला माहिती आहे ना, पण का आवडत नाही याचे काही कारण असतील ना. हा, याचं पहिलं कारण आहे, या मनावर अनादी कालापासून विषयाचे संस्कार असल्यामुळं त्याला भजन आवडत नाही, हे पहिलं कारण. भजनाकडं आलं, परमार्थाकडं आलं की बंधन आहेत, आणि मनाला बंधन आवडत नाही म्हणून त्याला भजन आवडत नाही. आणि एकदा मन देवाकडे गेलं की ते देवाचं होतं, तिथून माघारी
झाले हाव भरी परत माघारी घेत जा कधी कधी असं दुसऱ्यानं धरल्यावर आपल्याला घ्यावं माघारी आहे का परत माघारी पण ते म्हणले घेत नाही बरोबर आहे ना परत माघारी घेत नाही किंवा येत नाही बरोबर आहे एकदा मन देवाकडे गेलं की ते देवाचं होतं देव पहावया गेलो येताना दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो हा देव पहावया गेलो तेथे देवची होणे ठेलो तेथे माझे हरिवृत्ती राहो एकदा मन तिथं गेलं का तिथून माघारी परतेची ना दृष्टी पैसली से जाई पैसली से परतेची ना दृष्टी बैसली से ठाई वा वा विसावले पायी ठेले मन एकदा मन एकदा त्या चरणावर विसावलं का तिथून परत यायला ते तयार होत नाही ते परत वाढीचं बी का असू द्या ना ते परत यायला तयार होत नाही परत यायला तयार होत म्हणजे माघारी यायला तयार होत नाही हे तिसरं कारण आहे पहिलं कारण मनावर विषयाचे संस्कार अनादि संसार मायेच्या ठाई अनादि कालापासून या मनावर विषयाचे संस्कार आहे का नाही माया हो तुम्ही बोला आता तुमचा विषय आहे लहानपणापासून आपल्या घरात लेकरावर जे संस्कार आहेत ते परमार्थाचे का संसाराचे संसाराचे अहो 1 वर्षाचं पोरग असतं असं कपड्यात गुंडाळलेलं आणि मी पाहिलं बऱ्याच आई त्याला असे खेळवत असतात बघा तुला मामाची पोरगी बायको करायची दमधर कोणाची करायची आणि कुठून आणायची तू सांगायचं काम पडणार आहे का 1 वर्षाच्या लेकराला बायको कळत असते का माय बोला तुम्हाला बोलता येतं ना मग बोला ना नवऱ्याला जेवढं जोरात बोलतात तेवढं तर जोरात बोला त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा इथं कशी बोलू तशीच बोल माया आता हा माया हो 1 वर्षाच्या लेकराला बायको कळती का नाही मग लहानपणापासून त्याच्या डोक्यात बायको घातली कोण बोला 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 कुणी घातली आई ना मायनं घातली बरोबर आहे ना शाळेतली मुलगी आली का ही तुझी बायको भावाची पोरगी आली का ही तुझी बायको पाहुण्यातली पोरगी आली का ही तुझी बायको लहानपणापासून त्याच्या डोक्यात बायको सोडून आई वडिलांना दुसरं काही घातलं नाही वडिलाचं तरी लक्ष नसतं पण मायचं लक्ष असतं लहानपणापासून त्याच्या डोक्यात बायको घातली का नाही मग आता त्याला बायको आवडणार नाही तर दुसरं काय आवडणार आहे एक आईनं आपल्या पोरावर लहानपणी संस्कार दिले हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा
ही म्हणजे शिवाजी महाराजाची नव्हती इच्छा, ही इच्छा मासाहेब जिजाऊची होती. हा, राजांना नव्हतं माहीत स्वराज्याची कमतरता आहे, ती उणीव मासाहेबाला भासली होती. सोपान महाराजाला काय माहित होतं आळंदीला जाऊन कीर्तनकार व्हावं, ही उणीव बापाला भासली होती. श्रीनिवास महाराजाला नव्हतं माहीत आश्रम काढावा आणि ब्रह्मचारी राहावं, हे बापानं ठरवलं होतं आणि एका साधूकडे नेलं होतं. पहिल्यांदा बापानं ठरवावं लागत असतं. महाराज, आपला बाप कोणा असावा आपल्या हातात नसतं, पण आपल्याला कुणाचा बाप व्हायचं हे आपल्या हातात असतं. तुम्ही ठरवा. मासाहेब जिजाऊनं ठरवलं होतं मला छत्रपतीची आई व्हायचं, मला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आई व्हायचं. म्हणून कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा. हे स्वराज्य जर मिळालं असल ही पहिली मासाहेब जिजाऊची कृपा, नंतर छत्रपतीची कृपा. आता लोक म्हणतात राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, तुम्ही बिड्या ओढून मारा. राजे येण्याची वाट पाहू नका, राजासारखं जगण्याचे प्रयत्न करा, हा मुद्दा पहिला. आणि राजे म्हटले अरे मी यायला तयार आहे, पण मला जिजाऊची कूस दिसत नाही, मी येऊ कसं? आज जिजाऊची कूस लागेल ना, मग मायनं ठरवावं लागत असतं. लहानपणापासून शूरवीरांच्या कथा सांगून राजांना तसं घडवलं म्हणून राजे तसे घडले ना. असं सहजासहजी होईल का महाराज? लहानपणापासून आपल्या घरात संस्कार असतात ते संसाराचे. मग आता महाराज भजन करायचं म्हणजे काही लेकरं बाळ इरीत नेऊन टाकायचे का? अजिबात नाही. भजन करायचं म्हणजे लेकरं बाळ सोडायचे का? नाही, अजिबात नाही. महाराज म्हणले आसोनी संसारी बोला जीवे वेगू करी, वेद शास्त्र भारे माया सदा संसारी असावे, आसोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा, सत्यवादी करी संसार सकळ. आलिप्त कमळ जळी जैसे पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी. अहो पक्षी जसे अंगणातले दाणे टिपतात माया हो बाय, आणि उडून जातात का मुक्कामाला राहतात? उडून जातात. ते का थांबतात का तिथं? गुंतून राहतात का? नाही, पक्षी गुंतून राहत नाही. गणेश महाराज पक्ष्यांनी आणि पक्ष्यांनी गुंतून राहूच नाही. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद देईन मी. हा हा, आणि हे गुंतून राहतही नाही, यांना विकासाच्या मुद्द्यावर हालचाल करायला अडचण नाही. महाराज विठाला विठाला. तैसे असावे संसारी, माणूस घरात असावा घर माणसात नसावं. कळलं? सहज बोलणे. माणूस घरात असावा घर माणसात नसावं, माणूस संसारात असावा संसार माणसात नसावा. चीट मिळते. हा, एकदम क्लीन होऊन बाहेर येतो. दह्यातल्या केसाला दही लागलेलं राहत नाही, काढायला कष्ट लागत नाही. पण माणसं दह्यातल्या केसासारखे नाही राहत. मग संसारात वाळलेल्या ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीत केस अटकावा. तुटून येतो का सुटून? तुटून सुटून नाही. गुळाच्या भेलीला चिकटलेला मुंगळा तुटून का सुटून? अर्धा भेलीलाच राहतो हा मुंगळा. बर, हा मुंगळा कीर्तनात आलं तरी भेली जवळच बसतो. हे बऱ्याचशा मुंगळ्याला फराळ झाल्यावर कळलं ना. हा, लक्षात ठेवा, सोडायला तयारच होत नाही महाराज. आलिप्त कमळ जळी जैसे. मग आता हे लक्ष देऊन ऐका. मग आता हे संसारात एवढं मन गुंतलेलं एकदम देवाकडे यायला तयार होईल का? नाही. हळूहळू ढाळे ढाळे केतुले देवाला विनंती करा. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी.
लागो तुझे चरणी संसार व्यसने पडून दे प्रपंचो सर्व चित्त तुझे पायी मुरो ऐसे करी गा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. देवाला विनंती करावं लागेल बर का. काय राधे 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 बोल मना तन का क्या पता. राधे 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 बोल मना तन का क्या पता. देखना इंद्रियों के न घोड़े भगे उनमें हरदम ये संयम के कोड़े पड़े. अपने रथ को सुमर्ग लगाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. याद आएगी उनको कभी ना कभी कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी. ऐसा विश्वास मन में जगाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. मन को विषयों के विष से हटाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. विश्वास ठेवा एक नाही एक दिवस तो भगवंत मला भेटणार. सांगा मग महाराज म्हणले या मनाला तुझ्याकडे आणायचं पण अर्पणे ईश्वर पुनरपी संसारा येणे नाही. महाराज म्हणले मग मनाला सांगा तुला देवाकडे यायचं पण विषयाच्या संस्कारामुळे यायला तयार होत नाही. पहिलं कारण. दुसरं कारण मनाला बंधनं आवडत नाही. आज बंधनं कुणालाच नकोय. परमार्थ म्हणलं की बंधन आहे. माळ घातली पाहिजे पहिलं बंधन. काय म्हणतात आमची मनाचीच माळ आहे. मनाचा पोत्याचा हिशोबी तर जमत नाही. लक्षात येते का. हे बघा गळ्यात सोन्याची चेन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल पण गळ्यात तुळशीची माळ असेल तर पांडुरंगाचं लक्ष तुमच्यावर राहील. थोडा आवाज द्या. म्हणून तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कणवळा वैष्णवाचा. गळ्यामध्ये माळ असली पाहिजे. एखादी बाई म्हणली तुमच्या घरचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक काम पडू देणार नाही पण मंगळसूत्र घालणार नाही. तिला मान्यता नाही. तिला मान्यता आहे का नाही ना. मग आता हे माळ घाला वाटत नाही लोकाला. काहीला तर माळ म्हणलं की फाशीच वाटते. आमच्या आईचे वडील होते. आमच्या आईचे वडील आमचे आजोबा लय खऊट मथार होते. मरायला लागलं. आज शेवटच्या क्षणाला मी म्हणलं बाबा मरता मरता एकदा घाला न माळ. मला म्हणे सोपान थोड्यासाठी खायला जीव वाटवतो. हा म्हणलं तुमचा का बिना माळीचा चौकात पुतळा बांधायचा का. मेलो म्हातार माळ नाही घातली आणि मेल्यावर लोक म्हणे याच्या तोंडात तुळशीचं पान घाला. तुमच्या इकडे घालतात का मेल्यावर तुळशीचं पान. बोला ना. तुम्हाला काय माहित तुम्ही जिवंत येत. थोडा आवाज. पण ज्यानं गेले त्याच्या पाहिलेलं आहे आपण. बरोबर आहे. मेल्यावर तुळशीचं पान तोंडात घालतात. म्हणलं आता यायच्या तोंडात तुळशीचं पान घालून काय होणार आहे. यायनं जिवंतपणे दारातून कोंबडी जाऊ दिली नाही. गावातला बोकड्या यायनं मोठा होऊ दिला नाही. असंच उचलायचे बा. असं उचलतात ना.
असं उचलू उचलू बोकडे आणले म्हणले यायनं. आता यायच्या तोंडात शेलके कोंबडीचे पख घाला मग उद्धार होईल. अरे सुधारा झाला असेल ना आता प्रत्येक ब्रँडचा आस्वाद घेऊन. हा, प्रत्येक मसाल्याची चव पाहून जर झाली असेल तर या ब्रह्मरसाची चव घेऊन पहा. ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा थांबा. हे बघा कुठंतरी थांबलं पाहिजे माणूस कोणत्याही गोष्टीत. आज झाले ना आपले कोणाचे 30 40 50 वर्ष गेले ना आता त्या गोष्टीत. मग आता चेन जगायला अडचण काय आपल्याला. गेले महाराज 50 वर्ष आम्ही काय करायचं ते केलं, पण आता आम्ही माळ घातली तेव्हापासून आम्ही त्या मार्गाला गेलो नाही. अरे आनंदाची गोष्ट आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, भाग्यवान आहात तुम्ही की असा एक चांगला कर्तबगार महात्मा तुम्हाला मिळाला. महाराज श्रीनिवास महाराजां मला आता ती फोनवर ओळख पटली नव्हती मला तुमची, बरोबर आहे ना. मला तुम्ही बोलत होते पण मला ते पटलं नाही, म्हणजे ओळख झाली नाही माझी. पण इथं आल्यानंतर मला कळलं एवढा स्वज्वळ स्वभावाच्या माणसाच्या सानिध्यात आल्यानंतर तुमच्या जीवनात नक्की बदल झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज लक्षात ठेवा. समर्पण केलेलं आहे म्हणून माळ घाला, पण आवडत नाही लोकाला माळ घालणं. बंधन नको आहे. परमार्थ म्हणलं की बंधन आहे. माळ घातली पाहिजे, गंध लावला पाहिजे, आषाढी एकादशीची वारी केली पाहिजे. आज एकादशी आहे ती धरली पाहिजे. 15 दिवसा एक एकादशी, बरोबर आहे ना. महाराज म्हणले 15 दिवसाला एकदा एकादश आहे, धरली पाहिजे. पण काय म्हणतात, नाही नाही आपल्याला जेवल्याशिवाय जमत नाही. मग हे बंधन नको वाटतात ना लोकाला. बंधन आवडत नाही. कुणालाच बंधन आवडत नाही. सासूचं सुनेचं पटत नाही का. त्याच्या काय मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा वाद आहे का, खाते वाटपाचा वाद आहे का, पालकमंत्र्याचा वाद आहे. वाद आहे काय सासूचा आणि सुनाचा. काय नाही, सासूला वाटतं सुनेनं बंधनात राहावं आणि सुनेला वाटतं हिनं मला मोकळं जगू द्यावं. संपला वाद. बाकी काहीच वाद नाही त्यांचा. काहीच भांडण नाही. सासूला वाटतं मी जसा पदर घेते तसं माझ्या सुनेनं घ्यावा, मी जसं कपाळावर कुंकू लावते तसं माझ्या सुनेनं लावावं. आता कपाळावर मोठं कुंकू लावण्यामागं काय भाव आहे. जेवढं मोठं कुंकू तेवढं मोठं माझ्या धन्याचं आयुष्य असावं, हा त्याच्या मागचा भाव आहे. बाकी काय त्याच्यात. आता धनी एवढा बारीक करून ठेवलाय महाराज, तो धनी दुर्बिणीनं पाहावा लागतो. कपाळावर हायटाला धनी आहेच, आरशाला धनी आहेच, इज्जतच राहिली नाही. बरं काही काही ठिकाणी धनी बी असा ते मॅचिंगचा झाला. तुम्ही शहरात जर गेले ना, आता आपल्या खेड्यापाड्यात जपले बरं आहे. अजून शहरात गेले ना अशा चांगल्या पुणे मुंबई सारख्या सिटीत, तर जशी साडी तसाच ब्लाऊज, आणि जसा ब्लाऊज तशा बांगड्या, आणि जशा बांगड्या तशीच टिकली, तशी मॅचिंगची टिकली, बरोबर आहे. आमच्या मित्राच्या लग्नात गेलो आणि ते लग्नाचा वेळ झाला. मी म्हणलं अरे किती वेळ, आता लग्न लावून घ्या. म्हणे नवरदेवाची आजी रुसून बसली. म्हणला तर ह्या डंगरीला काय झालं रुसायला. मला म्हणे तुम्हीच विचारा. मी गेलो, म्हणलं काय झालं रुसायला. काय नाही म्हणे महाराज, पोरायनं साडी राणी कलरची आणली आणि ब्लाऊज पीस दुसऱ्याच कलरचा आणला, म्हणे मॅचिंग होईना. म्हणलं आता या वयात काय करायची मॅचिंग. नाही म्हणे मला काय जीव नाही काय. एका पोराला म्हणलं जाय भाऊ ये ते पीस घेऊन. एक पोरग गेलं आणि ते मॅचिंगचा ब्लाऊज पीस आणला आणि दिला माझ्या हातात. मला म्हणे महाराज घाला तिच्या मड्यावर. असंच म्हणतात बरं का, घाला म्हणे तिच्या मड्यावर. मी आणलं हे घ्या ब्लाऊज पीस. झालं का आता मॅचिंग. हो म्हणे महाराज आता राणी कलरची साडी आणि राणी कलरचा ब्लाऊज पीस. म्हणलं पांढऱ्या केसाला शेंदूर लावती का आता. हा काहीतरी लिमिट आहे ना त्याला. विठाला विठाला. मला आवडतं ना, मला माझ्या मनासारखं जगायचं आहे. मला बंधनात नको आहे. बंधन कोणाला आवडत नाही महाराज, बरोबर आहे. मग हे मन बंधनात राहिलं. दुसरं कारण बंधन, आणि तिसरं कारण मग देवाकडे गेलं की देवाचं होऊन जातं. महाराज म्हणले माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार होत नाही, म्हणून माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करी काही धरोनिया बाही भवा हा तारी दातारा. देवा माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही, म्हणून तुझं भजन करताना माझी विनंती आहे तुला, माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे या अभंगाच्या पहिल्या चरणात. पुत्राची वार्ता, पुत्राची वार्ता, पुत्राची वार्ता,
पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. ऐका माया हो, आईचं आणि बाळाचं उदाहरण दिलेलं आहे आणि वेळोवेळी संप्रदायानं महिलेला पहिलं प्राधान्य दिलेलं आहे. मोदी साहेबांना तुम्हाला आता आरक्षण दिलं, संप्रदायानं 700 वर्षापूर्वी दिलं. जनी मने ज्ञान देवा बोला, हा थोडा आवाज द्या, बोला अभंग, हे आरक्षणच आहे बरं का. आणि 700 वर्षापूर्वी मिळालेलं आहे. पहिलं प्राधान्य महिलेला आहे. तुम्ही भागवत कथा ऐकली तर पहिल्यांदा मनु आणि शतरूपा यांना 3 मुली झाल्या. आकुती देवती प्रसूती, मग 2 मुलं झाली, प्रेव्रत आणि उत्तानपात. पहिली उत्पत्ती मुलीचीच आहे हा. म्हणून वेळोवेळी संप्रदायानं महिलेला प्राधान्य दिलेलं आहे. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता मग पिता. पिता असल्यामुळं मागं ठेवला, बरोबर आहे ना. धन्य माता आणि मग पिता. कुळी कन्या पुत्र, अगोदर कन्या मग पुत्र. होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. लक्ष देऊन ऐका, तुम्ही संत माय बाप कृपावंत. पहिल्यांदा माय मग बाप, मातृदेवो मग पितृदेवो भव. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. अगोदर पार्वती मग महादेव. सीता राम, राधे श्याम, लक्ष्मी नारायण. अगोदर सीता मग राम, अगोदर राधा मग श्याम, अगोदर लक्ष्मी मग नारायण, अगोदर पार्वती मग शंकर, अगोदर माता मग पिता, अगोदर कन्या मग पुत्र, अगोदर माय मग बाप, अगोदर मातृदेव मग पितृदेव. कळलं माझं बोल. पहिलं प्राधान्य महिलेला आहे. तुम्ही मुख्यमंत्र्याच्या कोण झाल्या, लाडक्या बहिणी. पहिली पगार यायला सुरू केली, पण तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी नंतर आहेत. तुम्ही साधू संताच्या लाडक्या लेकी पहिल्यांदा आहे. लाडकी लेक मी संताची, मजवर कृपा मुख्यमंत्र्याची. बरोबर आहे ना. लाडकी लेक मी, बरोबर आहे ना. पहिल्यांदा प्राधान्य महिलेला आहे ना. आता पगार चालू झाल्या ना तुम्हाला, काय शाळा नाही काय नाही, तरी बिचाऱ्याला नोकरी नाही, पगार सुरू. पण यायचा एक गोंधळ झाला महाराज. 6-7 महिन्यापूर्वी शिंदे साहेबांनी एक योजना चालू केली. 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुगट. आणि ते एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या. वय वाढून घेतली नाही बायानं, बरोबर आहे ना. नवरा म्हणे अरे तू मोठी गाव झाली, म्हणे एसटी फुकट झाली आणि मी मोठी झाली. आणि मग 2-3 महिन्यापूर्वी योजना आली लाडकी बहीण, आणि तिची वय मर्यादा पुन्हा खाली आणली. किती केली? 65 केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले आयसे हरे हरे. हा, काहीच्या तोंडावर आनंद मावना आणि वय वाढून घेणारी तोंड जोडून घ्यायला लागली. बरोबर आहे ना. आता गेले ना महाराज. लक्षात घ्या, पहिलं प्राधान्य महिलेला आहे. बरोबर. या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर आई आहे. संत